सारखं प्रशिक्षण दिलं. 200ची टूथपेस्ट 2000 साली लोकांनी विकली, म्हणजे आजची किती झाली? 2000ची टूथपेस्ट विकायला तुम्ही. तुम्हाला आज आम्ही टूथपेस्ट 150-200 दिले तरी बोंबलत बसताय. कोलगेट एवढ्याला नाही एवढ्याला. अरे कोलगेटचे पैसे दिले, आयएमसीने पैसे घरात दिले, आणि आयएमसी आज भारतात नाही जगातल्या प्रत्येक देशात जायला तयार आहे. तुझ्या हिंमत आहे का त्याला तुझं नेटवर्क तुम्हाला सेवा उभं करायची? मग एक फालतूगिरीत अडकला तर काय होईल? कोणतरी तुम्हाला कुठल्या तरी XYZ कंपनीचा फोन करतो आणि तुमचा कुठला तरी तो वाचतो सिनियर म्हणून तुम्हाला सांगतो इधर आओ इधर आओ इधर आओ, आणि तुम्ही पण लगेच तिकडे झुकण्यासारखे लगेच निघून जाता आणि शेपटी काढून जाता. सर इथे काय नाही उपटू शकला, तिकडे का उपटणार? झोप तुला अलीकडे लागत नाही, पलीकडे लागेल काय? तुझ्या झोपेचा प्रॉब्लेम आहे, बिछाण्याचा प्रॉब्लेम नाही. कशाचा प्रॉब्लेम आहे? तू बिछाण्याला शिकाय देतोस. बिछाना बरोबर नाही, बिछाना बरोबर नाही. मी बिछाना वर घेऊन जाऊ, बिछाना वर घेऊन जाऊ, मग मातीत जाऊन जाऊ. सिंपल आहे ना. 16 वर्ष 17 वर्षात पदार्पण. 1 प्रोडक्ट 2 प्रोडक्ट 3 प्रोडक्ट नाही, किती प्रोडक्ट आहेत? जरा मोठ्याने बोला. 450. अरे कुठलं प्रोडक्ट पाहिजे तुझ्यासाठी? आत्महत्येचं प्रोडक्ट आम्ही लॉन्च करू. बोल, करणार का काम? आता मी 2 वर्षांनी म्हण, पैसे कमवून म्हण. 450 प्रोडक्ट. तू कुठल्या तरी XYZ कंपनीचं नाव ऐकतो, तिकडून तुला इन्फ्लुएन्स केलं जातं, काहीतरी गप्पा गोष्टी सांगितल्या जातात. जी कंपनी आता 2-4 महिन्याची आहे त्याच्यावरती भरोसा ठेवतोस, आणि सला 17 वर्ष कंपनीने पदार्पण केलंय त्याच्यावरती विश्वास नाही ठेवत. तुझ्यासारखा या जगात महादळिंदर कोण नाही. आणि भारतातली टॉपची कंपनी आहे. भारतातली भारतातली टॉपची कंपनी आहे. एका तुलसी बरोबर स्वदेशी अपनाव. अरे म्हणजे एका चांगल्या इंटेन्शनने सुरू केलेली कंपनी. एका तुळशीने, बोलतात ना तुळशी घरासमोर असावी, तीच तुळशी तुमच्या अंगात गेली तर विचार बदलतात. विचार बदलले की आचार बदलतो, आचार बदलला की व्यवहार चांगला होतो, व्यवहार चांगला तर चरित्र चांगलं होतं, आणि चरित्र ज्याचं चांगलं त्याचं नशीब विठ्ठलपण आठवणी बदलून टाकतो. अशा आयएमसी बरोबर तुम्ही काम करताय. एका तुळशीचा एवढा परिणाम होऊ शकतो, तर तुम्ही घराघरात कधी पोहोचणार? सो कुठेही जाऊ नका, इथेच काय करा, आपला सक्सेसचा करिअर सेट करा. तयार आहात का? हॅलो, तयार आहात का? कारण मी भले आयएमसीत नसतो तरी आयएमसीच्या प्रत्येक गोष्टीवरती गेली कित्येक वर्ष आम्ही अभ्यास करतोय. सत्यन सर, अशोक सर, आज पण अशोक सरांना बघितल्यानंतर वाटतं 18 वर्षाचा माणूस आहे फक्त तो. किती वर्षाचा? ऊर्जा बघितले ना? हॅलो, ऊर्जा बघितले ना? या सिस्टमने तुम्हाला माणूस बनवलाय. ह्या आयएमसी मध्ये फक्त प्रोडक्ट नाही, तुम्हाला माणसं बनवण्याचा कार्यक्रम आहे. आपल्याला सांगायला लागतं माणूस बन, माणूस बन. आयएमसी माणसाला देव माणूस बनवतं. अशी आयएमसी आहे माय डिअर फ्रेंड. माणसाला देव माणूस बनवतं. मग अशा कंपनीत काम नाही करणार तर कुठे काम करायचं? फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर. कुठल्या तरी कंपन्या कुठून तरी यायच्या आणि लाखो रुपयाचे पॅकेज घेऊन इथलाच पैसा परत तिकडे घेऊन जायच्या. का आपल्यामध्ये जिद्द नसावी भारतातल्या माणसाला? अरे बाहेरच्या कंपन्या येऊन आजादीनंतर पण पैसा बाहेर घेऊन गेल्या. आम्ही आजादीनंतर एक कंपनी मोठी करू आणि ह्याच कंपन्या भारतात नाही, भारताच्या बाहेर 150 देशांमध्ये आमचं राज्य निर्माण करू आणि तिथला पैसा पुन्हा भारतात घेऊन येऊ. अशी जिद्द का नसावी भारतीय माणसाला? आणि त्याच जिद्दीने अशोक सर आणि सत्यन सर सगळे सिनियर्स आज मेहनत करतायत. आणि म्हणून या नेटवर्कवरती नाच आहे आम्हाला. का माहितीये? कारण आमचं घर या नेटवर्कने एकेकाळी चालवलंय. म्हणून राग येतो साहेब चुकीच्या कंपनीत लोक गेल्यानंतर. चुकी त्यांची नसते, चुकी आमची असते, कारण आम्ही डोळे बंद करून काम करतो. कोणतरी काहीतरी हाताला दाखवतं, आम्हाला वाटतं खूप छान आहे, आतमध्ये गेल्यानंतर कळतं अरे बापरे इथे खात कुजले. मग जिकडे हात लावला तिकडे खातच खात आहे. मग गेल्यानंतर कळतं अर चुकीच्या ठिकाणी आलो. म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर राईट टाइम राईट संगत मध्ये राहा. आणि आयएमसी काय आहे? राईट संगत आहे. जरा जोरात बोला, जरा जोरात बोला. हो, वारीत पण जरी चोर घुसला ना तो 5-6 किलोमीटर चालल्यानंतर त्याचा कळतो वारकरी होतो. वारीत जरी चोर शिरला काहीतरी चोरीच्या निमित्ताने, 2-4 कीर्तन ऐकल्यानंतर तो पण काय बनतो? वारकरी बनतो. आयएमसीच्या वारीत फक्त 5 वर्ष राहा. विठ्ठलाच्या दरबारात जायची गरज नाही. विठ्ठल तुमच्या दरबारात येईल आणि तुम्हाला हवं ते जेवून जाईल. तयार आहात का? तयार आहात का?
ह्या प्रत्येक सिरियलने आपलं रक्त आठवलंय, पैसे कमवायला नाही.